नेपाळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात उंच उंच पर्वते, हिरवाईने नटलेले डोंगर, हिमालयाची शांतता आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य. या शांततेत रमण्यासाठी आजही भारतासह जगभरातून पर्यटन, ट्रॅकर्स आणि आध्यात्मिक साधक नेपाळमध्ये जातात. पण याच शांत नेपाळमध्ये आता निसर्गाने रौद्ररूप धारण केलंय. उत्तर नेपाळमध्ये आलेल्या एका भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नद्या अचानक तुडुंब भरून वाहू लागल्या, रस्ते वाहून गेले, पूल उद्ध्वस्त झाले, वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आणि अनेक लोक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा पूर स्थानिक भागात झालेल्या साध्या अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटीमुळे आला का? तज्ज्ञांच्या मते यामागे हिमालयाच्या पलीकडील भागात घडलेली एक मोठी नैसर्गिक घटना कारणीभूत असण्याची शक्यता आहे. मग नेपाळमध्ये नेमकं काय घडलं? या पुराचा भारतीय नागरिकांवर किती परिणाम झाला आणि या महापुराचा परिणाम भारतापर्यंत का पोहोचू शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये निसर्गाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. उत्तर नेपाळमधील रसुआ जिल्हा आणि तिबेटच्या सीमेवर्ती भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भाटेकोशी नदीने अचानक रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. नदीकाठच्या वस्त्या, रस्ते, व्यापारी भाग आणि पायाभूत सुविधा यांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आलं आहे. काही भागांमध्ये अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे लोकांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. अनेक वाहने पाण्याबरोबर वाहून गेली, तर काही ठिकाणी रस्ते आणि पूल तुटल्यामुळे संपर्कही खंडित झाला. म्हणजे काही मिनिटातच संपूर्ण परिसराचं चित्र बदलून गेलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इतका मोठा पूर आला कसा? सुरुवातीला अनेकांना वाटलं की या भागात ढगफुटी किंवा अतिवृष्टी झाली असावी. पण उपलब्ध माहितीनुसार स्थानिक भागात तितक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याच्या नसतानाही नदीची पाणी पातळी अचानक वाढली. यामुळे तज्ज्ञांचं लक्ष नेपाळच्या सीमेपलीकडे तिब्बतच्या उंच पर्वतीय भागाकडे गेलं. प्राथमिक शास्त्रीय निरीक्षणानुसार हिमनदीच्या तलावातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडणं आणि त्यासोबत डोंगराळ भागातील भूस्खलन यासारख्या घटनांमुळे हा प्रचंड पाण्याचा लोढा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जर नदीचा नैसर्गिक प्रवाह भूस्खलनामुळे अडला तर त्या ठिकाणी पाणी साचलं जातं आणि अचानक हा अडथळा तुटला तर मोठ्या प्रमाणात पाणी एकाच वेळी खालच्या दिशेने धावू शकतं. याला साधारणपणे ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लो म्हणजेच ग्लॉप किंवा त्यासारख्या अचानक निर्माण होणाऱ्या पुराच्या घटनांशी जोडलेलं पाहिलं जातं. आणि हिमालयासारख्या उंच आणि संवेदनशील पर्वतीय भागात अशी घटना अत्यंत विनाशकारी ठरू शकते. पाण्याचा हा प्रचंड प्रवाह डोंगर दऱ्यामधून वेगाने खाली आला. मार्गात जे काही आलं ते पाण्याच्या प्रवाहाने आपल्यासोबत ओढून नेलं. घरे, वाहने, रस्ते, पूल, व्यापारी प्रतिष्ठान आणि काही पायाभूत सुविधा सगळ्यात या पुराचा परिणाम झाला. या दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडल्याची आणि काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुर्गम पर्वतीय भागात संपर्क तुटल्यामुळे अंतिम आकडा स्पष्ट होण्यासाठी वेळ लागू शकतो. आता या महापुराचा सर्वाधिक फटका कोणत्या भागाला बसला? तर तिमूर, सॅब्रुबेशी आणि टांगलांग व्हॅलीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा भाग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इथे पर्यटक, स्थानिक व्यापारी, मजूर, वाहतूकदार आणि विविध प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी असतात. पुराच्या वेळी तिमूर भागातील कस्टम परिसरात अनेक मालवाहतूक ट्रक आणि इतर वाहने उभी होती. मात्र या अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे या वाहनांचं मोठं नुकसान झालं. काही वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची ही माहिती समोर आली आहे. याशिवाय नेपाळ आणि तिबेटला जोडणाऱ्या भागातील पूल आणि रस्त्यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था अक्षरशः ठप्प झाली आहे. या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भारतीय नागरिक. नेपाळमधील रसुआ आणि लांगटांग परिसर हा भारतीय पर्यटक, ट्रॅकर्स, व्यापारी आणि यात्रेकरूंसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे या महापुरात भारतीय नागरिक अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भारतीय प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सीमेवरील व्यापाऱ्यांसाठी नेपाळमध्ये गेलेल्या भारतीय व्यापारी, ट्रक चालक, पर्यटक
आणि ट्रॅकिंगसाठी गेलेले नागरिक यांच्याबाबत भारतातही चिंता निर्माण झाली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि नेपाळमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रवाशांच्या संपर्कात असून अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र नेपाळमधील सरकारनेही बचाव कार्याला वेग दिला आहे. नेपाळ आर्मी आणि पोलीस दलाच्या जवानांना प्रभावित भागात पाठवण्यात आलं. अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण बचाव पथकांसमोरही मोठं आव्हान आहे. कारण निसर्ग त्यांच्या मार्गात अडथळा बनला आहे. मुसळधार पाऊस, धुकं, चिखल, कोसळलेले डोंगर, तुटलेले रस्ते आणि वाहून गेलेले पूल यामुळे अनेक ठिकाणी बचाव पथकांना पोहोचणं कठीण झालं आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही ही मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऑपरेशनमध्येही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांसाठी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. या पुराचा फटका फक्त लोकांच्या घरांना आणि रस्त्यांना बसलेला नाही. नेपाळच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरही त्याचा परिणाम झाला आहे. जलविद्युत प्रकल्प असलेल्या भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालं आहे. काही प्रकल्पांचं काम बंद पडलं आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एका नैसर्गिक आपत्तीने रस्ते, वाहतूक, व्यापार, पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्र सगळ्यांवर परिणाम केला आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या पुराचा परिणाम भारतावर होऊ शकतो का? नेपाळमधील अनेक नद्या पुढे भारतात प्रवेश करतात. कोशी नदी पुढे त्रिशूली नदीच्या नदी प्रणालीशी जोडली जाते आणि ही नदी पुढे भारतात गंडक नदीच्या प्रणालीशी संबंधित आहे. त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यास भारतातील काही नदीकाठच्या भागांमध्येही सतर्कता आवश्यक ठरते. विशेषतः बिहारमधील नदीकाठच्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्क राहावं लागेल. नदीची पाणी पातळी वाढल्यास काठच्या गावांमध्ये धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. हिमालय आपल्याला नेहमी शांत, सुंदर आणि भव्य दिसतो, पण या पर्वत रांगांमध्ये निसर्गाची शक्तीही तितकीच प्रचंड आहे. हवामानातील बदल, हिमनद्यांचा विस्खलन, भूस्खलन, अचानक होणाऱ्या ढगफुटीमुळे सदृश्य पाऊस आणि हिमनदीतील तलाव फुटण्यासारख्या घटना यामुळे हिमालयन भागात अचानक पूर निर्माण होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच अशा भागात अर्ली वॉर्निंग सिस्टम, हवामान निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण निसर्गाचा इशारा काही मिनिटाचा असू शकतो, पण त्याचा परिणाम अनेक वर्ष जाणू शकतो. आज नेपाळमध्ये हजारो लोकांसमोर संकट उभं राहिलं आहे. काही जण आपल्या घरापासून दूर अडकले आहेत, काहींचा संपर्क तुटला आहे, तर काही कुटुंबांना आपल्या जवळच्या व्यक्तींची माहिती मिळत नाही. आणि बचाव पथक खराब वातावरणातही त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे या क्षणी सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे अडकलेल्या नागरिकांची सुरक्षा आणि त्यानंतर या आपत्तीमागची कारणं अधिक स्पष्टपणे समोर आणणं. नेपाळमधील या भीषण पुराबद्दल तुम्हाला काय वाटतं? हिमालयीन भागात अशा नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी सरकारांनी आणखी काय उपाय करायला हवेत? आणि भारत, नेपाळसारख्या सीमावर्ती देशांनी अशा आपत्तीसाठी संयुक्त आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था उभी करायला हवी का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जगात काय चालू आहे माहीत असण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.